नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एनडीए खासदारांचं स्नेहभोजन. प्रत्येक खासदाराची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून व्यक्तिगत चौकशी. नॅशनल हेराल्ड प्रकरणात 2000 कोटींचा गैरव्यवहार. सोनिया गांधी, राहुल गांधी भ्रष्टाचारात सहभागी. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा आरोप. काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी लातूरमधील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. मंत्र्यांना जबाबदारीची जाणीव राहिली नाही. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची टीका. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्यानं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया. जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवण्याच्या तयारीत. काँग्रेस आमदार नाना पटोले यांची टीका. कुख्यात गुंड निलेश घायवळ फरार म्हणून घोषित. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून निलेश घायवळ फरार म्हणून घोषित. वैर हा शब्द राजकारणात असू शकत नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत ही जनभावना आहे. ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी मुंबईची तिजोरी लुटली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात. 15 डिसेंबर पर्यंत इच्छुकांना पक्ष कार्यालयात अर्ज दाखल करता येणार. पुण्यातील विमानतळ परिसरातील बिबट्याला पकडण्यात अखेर यश. एप्रिल 2025 पासून अधूनमधून व्हायचं बिबट्याचं दर्शन. जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा विचार. विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. माजी कृषी मंत्री शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2 तास बैठक. राज्यात महायुती म्हणून निवडणुका लढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती. तुर्तास येथे थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.